काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. आपण थेट नाना पटोले यांनाच विचारू. काय सांगाल, काय दौरा आहे? आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे? आज या ठिकाणी वाल्मिकी समाजाचा एक मेळावा आहे. राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधी आलेले. त्या वाल्मिकी समाजाच्या अधिवेशनासाठी मी इथं आलेला आणि त्यांचे अनेक प्रश्न आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यावर सातत्यानं अन्याय करते आहे. जी काँग्रेसच्या काळामध्ये लॉर्ड समिती जी केली होती त्याच्या आधारावर या वाल्मिकी समाजाला न्याय देण्याची भूमिका केली होती. पण महाराष्ट्राच्या सरकारने लॉर्ड समितीसुद्धा आता रद्द करून या वाल्मिकी समाजाचे सगळे अधिकार उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातला हा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी मी इथं आलेलो आहे. आजपासून ट्रक चालकांनी सुद्धा देशभरात संप पुकारलेला आहे हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये. तुम्ही त्यांच्या निर्णयाकडे कसं बघता? देशातलं सरकार हे तुगलकी कायदे करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्याचा परिणाम आता जाणवत आहे. लोकशाहीच्या मार्गाने जे खासदार विरोधकातले निवडून गेले त्यांना विनाकारण निलंबित केलं आणि काही साधा प्रश्न होता की बाबा हे या लोकसभेमध्ये जे लोक उड्या मारल्यात ते कोण होते, कोणाची लोक होती, एवढाच प्रश्न होता. पण सगळ्या विरोधक खासदारांना निलंबित करून ही जी या पद्धतीचे जनतेच्या अहिताचे कायदे बनवून जनतेला दहशतीत आणण्याचा प्रयत्न अशा कायद्याच्या माध्यमातून केला जातो. हे फक्त ट्रक ड्रायव्हर पुरतंच नाही तर मोटरसायकल चालवणारा असेल, कार चालवणारा असेल, प्रत्येकासाठी हा कायदा लागू आहे. त्यामुळे 10 वर्षाची सजा त्याचा दोष नसतानाही त्याला होईल अशा पद्धतीची जी परिस्थिती या कायद्याच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. जवळपास 7 ते 10 लाख रुपये त्याच्यावर दंड केला जाणार आहे. त्यामुळे त्याला त्याच्या जीवनातूनच त्याला उद्ध्वस्त केलं जाणार आहे आणि म्हणून अशा या तुगलकी कायद्याच्या विरोधात पूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे. सामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पण मला नाही वाटत की हे सरकार हे कायदे वापस घेईल. यांना लोकांना मूळ मुद्द्यापासून महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नामधून डायव्हर्ट करून घ्यायचं आहे आणि म्हणून या पद्धतीची ही तुगलकी कायदे करण्याचं काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि संपाला आमचा पाठिंबा जाईल. भाजपाकडनं 22 जानेवारी रोजी आपण बघतोय की अयोध्येमध्ये राम मंदिराचा उत्सव अतिशय मोठ्या पद्धतीमध्ये केला जातोय. तुमची या संदर्भात काय भूमिका असेल? मला एक साधा प्रश्न भाजपला विचारायचा आहे की यांना भगवान श्रीरामाचा कॉन्ट्रॅक्ट यांना मिळाला आहे का? हिंदू धर्माचे जे आमचे सर्वश्रेष्ठ जे असतात ते आमचे शंकराचार्य असतात आणि शंकराचार्य हे वारंवार सांगतात की ते मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही, त्याच्यात ते स्थापना करणं हे पाप आहे. पण निवडणुकीचा आधार घेऊन तो इव्हेंट भाजप करते आहे आणि लोकांमध्ये त्याचा बदलचा राग आहे ते आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि हे कोण होतात भाजपवाले निमंत्रण देणारे? मी हिंदू धर्माचा आहे, मला भगवान श्रीरामाची आस्था आहे, माझी ती श्रद्धा आहे, मी त्या ठिकाणी जाणार. पण यांच्या निमंत्रणावर जायचं म्हणजे यांना भगवान श्रीरामाने काही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे का? असे प्रश्न आता जनता यांना विचारत आहे. मराठा आरक्षण प्रश्नावरती जरांगेंनी पुन्हा एकदा आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे. यातून मार्ग निघेल असं वाटतंय तुम्हाला? कारण सरकारच प्रायोजित हे आंदोलन आहे. सरकारला मराठ्यांना आणि ओबीसींना भांडवत ठेवायचं आहे, त्यांना मार्ग काढायचा नाही. आम्ही सांगितलं सरकारला की तुम्ही जनगणना करून याच्यातला मार्ग काढू शकता, पण सरकार ते ऐकायला तयार नाही. सरकारला हा वाद कायम ठेवायचा आहे. त्यामुळे या पद्धतीचं हे जो षडयंत्र आहे ते षडयंत्र सरकारच स्थापित करते. आपल्या एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी कडनं रावेरमध्ये आपली उमेदवारी इच्छुक दर्शवलेली आहे. उल्हास दादा पण राष्ट्रवादीतून म्हणजे काँग्रेसमधून ते मागणी करतात आहे. तर मग याचा अर्थ आपसातून या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम प्रत्येकाला करता येतं. पण आखरी हे हायकमांड वरच्या लेवलवर हे सगळे निर्णय घेतील आणि रावेर तसंही काँग्रेसचं आहे. त्यामुळे मला आता असं वाटतं की रावेर हे काँग्रेसला सुटेल, पण अजूनही याच्यावरची चर्चा नाही. त्यामुळे मी आज याच्यावर बोलणार नाही. पण खालच्या पातळीवर सगळेच उमेदवार जे आहेत ते उमेदवार मागणी करू शकतात. त्यामुळे निर्णय हा वरच्या पातळीवर होईल. प्रकाश आंबेडकर आपल्याकडे येतील अशी इच्छा आहे त्यांची, मात्र आपल्याला अद्यापपर्यंत निमंत्रण नाही असं त्यांनी म्हटलेलं.
काल ते पवारसाहेबांशी भेटलेत. पवारसाहेबाचं काल त्यांचा मला फोन आला होता. काल बोललेत आम्ही आणि त्यांना आम्ही सांगितलं की दिल्लीच्या पातळीवर याची एक मीटिंग आपण केली पाहिजे आणि त्यांनी मान्य झालं आणि मी 4 तारखेला स्वतः दिल्लीत आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि वेळ आली तर दिल्लीमध्ये ही मीटिंग करून घेण्याचा एक प्रयत्न आम्ही करू. आणि आंबेडकर साहेब सांगतात की आम्ही मागणी केली वगैरे ते, पण वरच्या पातळीवर काँग्रेसकडे असा कुठलाही प्रस्ताव त्यांचा आज तारखेपर्यंत नाही. पण तरीसुद्धा काल पवारसाहेबांनी जो प्रस्ताव दिला, त्यांनी बसायची भूमिका मांडली, ते आम्ही दिल्ली पातळीवर ती भूमिका मांडू आणि त्या पद्धतीची मीटिंग घडवून आणण्याचा प्रयत्न करू. तर हे होते नाना पटोले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांच्या बाबतची जी काही भूमिका आहे ती दिल्ली पातळीवरती त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.